तर या घडीला आणखीन एक महत्वाची बातमी, अर्थातच राजकारणाची पातळी घसरलेली आहे, कारण काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा असा शब्दात उल्लेख करण्यात येतोय। नाही, अशा शब्दात उल्लेख करण्याचं कारण असं आहे की त्यांच्यामधल्या इंदिरा गांधींना आम्ही हाक देतो आहे। अशा पद्धतीनं त्यांच्या बाजूला माजी मंत्री पत्रकारांना धमक्या देत आहेत, पत्रकारांना घाबरत आहेत। त्यावेळेस त्यांच्यामधल्या इंदिरा गांधींना जागृत करण्याचा प्रयत्न जो आम्ही करतोय की ही या देशाची परंपरा, इंदिरा गांधींसारख्या ज्यांना सुद्धा गुंगीगुड्याची पदवी दिली होती आणि नंतर त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले, अणुस्फोट करून दाखवला, गरिबी हटाव सारख्या अनेक योजना आणल्या। अशा पद्धतीचं ते होतं, ते त्याच्यावर टीका नव्हती, तर त्यांच्यामधल्या इंदिरा गांधींना जिवंत करण्याचा तो प्रयत्न होता। अतुलजी, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। आपल्यासोबत अमोल मिटकरी सुद्धा जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया, तेही तुम्हाला ऐकतायत। मिटकरीजी नमस्कार। गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून। अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवर, ऐकतायत ते तुम्हाला। त्यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांच्यातील इंदिरा गांधी जागृत करण्याकरता म्हणून हा केलेला उल्लेख आहे। नाही, असं आहे, त्यांनी सार्वसामान्याचा जरी त्याच्यात प्रयत्न केला असला तर काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर कोणीतरी एक्स पोस्ट केली, ते कोणी केली ते एकदा सांगावं। तुमच्यामध्ये सुद्धा अशी काही लावारीस लोक आहेत का जी 4 पैसे घेऊन असे ट्रोल करतात? 1966 जनसंघाचे राम मनोहर लोहिया यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधींबद्दल असे शब्द वापरले होते आणि मग इंदिराजींनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं होतं। हा देशाचा इतिहास आहे। तर राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रावल्ली कारभार पाहतायत, उत्तम पद्धतीने कारभार चालवतायत। बीड जिल्ह्याचे त्या पालकमंत्री आहेत आणि त्या दिवशीच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये एकच प्रश्न 3दा सुरेश नावाच्या पत्रकारांनी विचारल्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना थांबवलं की आता बस झालं, आणि तितकाच व्हिडिओ काँग्रेसच्या एका एक्स पोस्टवर येतो आणि त्यावर गुंगी गुडिया म्हणून दिवस ना जागृत करण्याचा प्रयत्न करणं असं लोंढे साहेब म्हणत असतील। म्हणजे काय, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व झोपलेलं आहे असं म्हणायचं आहे का त्यांना? जी चूक आहे ती चूक आहे, ही ती चूक आहे। काँग्रेसने त्याची बिनशर्त माफी मागावी किंवा सुधारित ट्विट करावं, किंवा हर्षवर्धन सपकाळ साहेबांकडून, जे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते काँग्रेसची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडतायत आणि आम्ही समजतो का शिवशाहू फुले आंबेडकर मांडणारा विचार जर काँग्रेसचा असेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ट्विटरवर टाकताय किंवा एक्स पोस्ट करताय तर ही चूक आहे, हे कबूल करून पुढे चला ना, की झालं ठीक आहे चूक झाली, आता पोस्ट डिलीट करू। पण परत त्याला उत्तेजन देणं की त्यांना आम्ही जागृत करतोय, मला असं वाटतं हे अशा अतुल लोंढे साहेबांसारख्या एका विद्वान व्यक्तीकडून अशी अपेक्षा नाही। अतुलजी, नाही, त्यांना त्यांचा आता तो समज होणं, तसं त्यांनी बोलणं, तो भाग वेगळा आहे। आमच्याकडे काही 2 रुपल्लीचे बीजेपी सारखे काही ट्रोल वगैरे कोणी नाही आहे, ते ऑफिशियल हँडलवरून आलेलं आहे। एक महिला उपमुख्यमंत्री झालेली आहे, पक्षांतर्गत काय सुरू आहे, काय निवडणूक आयोगाकडे सुरू आहे, आम्हाला हे सगळं माहिती आहे। अजितदादांचा प्रभाव आणि पगडा जो आहे तो प्रशासनावरचा मी स्वतः अनुभवलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। आणि त्या अनुषंगानं केवळ ते एक तात्कालिक गोष्ट आहे ती, तो जो व्हिडिओ आहे तो तात्कालिक गोष्ट आहे ती, आणि महत्वाची गोष्ट संपूर्ण प्रशासनावर जे आहे त्यांची पकड आली पाहिजे। त्यांनी आता पद्धतीनं काम केलं पाहिजे। गेल्यानंतर मी मधात बोललोच नाही, अमोल मधात बोललो नाही मी, अमोलजी मधात बोललो नाही मी, अमोलजी मधात बोललो नाही मी। तेवढा सक्षम आहे ना तुम्ही, तुमच्या पक्षाची चिंता करा ना। तुम्ही आम्हाला चिंता नाही करताय, प्रशासनावर पकड होती, आम्ही भारताला महाराष्ट्राला माहित आहे जी चूक झाली, आम्ही महाराष्ट्राची चिंता करतोय, महाराष्ट्राची चिंता करतोय, पोस्टवर कोणी महाराष्ट्राची चिंता करतोय आणि तुम्ही त्याला महाराष्ट्राची चिंता करतोय आणि महाराष्ट्राची चिंता करणं आमचं काम आहे। तुम्ही आमच्या कार्यक्षमतेवर निर्माण करू, आमची कार्यक्षमता उत्तम आहे, सुनेत्रावळींच्या कार्यक्षमतेवर तुम्ही प्रश्न विचारता, कार्यक्षमतेवर तुम्हाला काँग्रेसला भोगावे लागतील महाराष्ट्रामध्ये। प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही आहे। तुम्हाला जर चांगल्या गोष्टी समजत नसेल तर दुर्दैव आहे। चांगल्या गोष्टी म्हणजे कोणत्या? चांगल्या गोष्टी तुम्हाला दुर्दैव आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय सुरू आहे काय सुरू नाही। अमोलजी, तुम्ही मला सांगू नका, आम्ही आमच्या पक्षात काय सुरू आहे तुम्हाला समर्थ आहे।
राष्ट्रीय अध्यक्ष ठीक आहे, सुनेत्रा वहिनी समर्थ ठीक आहे. ते काँग्रेसने आम्हाला आमचं आमचं दाखवण्याची समज आहे ते आवश्यकता नाही. मान्य- चूक झाली आम्हाला मान्य करा आमचं जे ना. म्हणणं तुम्ही आहे काय ते मग मांडण्याचा शिवसेना अधिकार फुले लोकशाहीनं आंबेडकर दिलेला सांगताय आहे. आम्हाला आमच्या लोकशाहीनं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला, तो आम्ही केला. हा, मग असं सांगा की हे तुम्हाला मान्य आहे, याच्यात आम्ही माफी मागणार नाही. सांगा तुम्ही मीडिया समोर. माफी मागण्याचा काय प्रश्न येतो? चांगल्या गोष्टीसाठी मग माफी ते मागितली पोस्टही जाते तुम्ही का? हटवणार नाही. काहीच प्रश्न येत नाही. हा, बस मग तुम्ही आता जाहीर केलं की माफी मागायचे प्रश्न नाही, पोस्टही हटवणार नाही. म्हणजे तुम्ही चांगली त्यांनी गोष्ट आहे केलेल्या ती. उन्मत्तपणाला तुम्हाला चांगलं समर्थन कळत नाही तर देताय. आम्ही काय करावं? आम्ही महाराष्ट्रात समर्थन कोण देत आहे? तर अतुल लोंढे सारखे आम्ही विद्वान व्यक्ती देत आहेत, महाराष्ट्राच्या- ज्यांनी आम्ही UPSC महाराष्ट्राच्या ची परीक्षा दिलेली आहे. आम्ही त्यांनी असं म्हणावं, एखादा दुसरा कोणी काँग्रेसचा नेता असतो तर आम्ही समजू महाराष्ट्राच्या शकलो असतो की बुद्धी भ्रष्ट झालेली आहे म्हणून. महाराष्ट्राच्या पण अतुल लोंढेंकडून अशी अपेक्षाच नाही आम्हाला. आणि जे एकदा चूक आहे केलेली ती पोस्ट चूक आम्ही आहे. डिलीट करण्यासाठी आम्ही काय बीजेपी नाही आहे. तुमच्याकडे लावारी स्ट्रोलर्स चूक आहेत नाहीये ना, ते. तुम्ही काय ते बीजेपीला तुम्हाला- शिव्या घालताय. तुमच्याकडे ते ही तुम्हाला ते वाटत असेल. दगडाखाली हे तुम्हाला अशा वाटत प्रकारे तुम्ही असेल, बोलताय. तुम्ही- इंदिरा गांधींचं तुम्ही सुद्धा बीजेपीचं अपमान नाव केलं, घेऊ इंदिरा नका. गांधींनी सिद्ध करून दाखवलं. अमोलजी, त्याचं बीजेपीचं नाव तुम्ही तरी घेऊ नका. बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसलात तुम्ही. आता त्या याच्यात ते- जाऊ नये ते नका आपण. सांगू, विषयाचा याच्यापुढे विचार तुम्ही करू राहा. नका. तुम्ही सुनेत्रा वहिनींबद्दल वापरलेले शब्द निंदनीय आहेत आणि विषयांतर त्याचं जर तुम्ही अतुल केलेलं लोंढेंनी आहे. समर्थन केलं असेल तर हे विषयांतर सुद्धा तुम्ही निंदनीय केलेलं आहे. आणि तुम्ही आणि त्या समर्थन विषयांतराला करताय. सगळ्या सुनेत्रा महाराष्ट्राने वहिनींबद्दल पाहिलेलं वापरलेल्या आहे. शब्दाचं समर्थन तुम्ही महाराष्ट्राने करताय, अतुल सगळ्यांनी लोंढे अमोल करताय. मिटकरला पाहिलेलं आहे. हे कसा shocking आहे. बीजेपीच्या मांडीवर सत्तेसाठी जाऊन शॉकिंग बसलेला आहे. आहे ते. तुमच्याकडून मला त्यामुळे अपेक्षा नव्हती ही. तुम्ही कबूल केलं की आम्ही पोस्टही हटवणार नाही, दिलगिरी व्यक्त करणार नाही. तुमच्याकडून अतुल दादा अरे अपेक्षाच ते नव्हती. दिलगिरी काय व्यक्त करायची आहे? त्यांचं प्रशासन, त्यांची आम्ही पोटेन्शियल ओळखतो. तुम्ही काय कार्यक्षमतेवर त्या potential ला मी हात निर्माण दिलेली करताय. आहे. तुम्ही तुमचं बघणार आहात, आम्ही तुमची potential सतरंजी ला हात अगोदर दिलेली फाडलेली आहे. हात की फाडताय ती. एक चला एक चांगली इमेज बिल्टअप होत होती तुमच्या पक्षाची, तुम्ही तर घाणच करायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्यासारख्या UPSC देणाऱ्या लोकांनी सुनेत्रा वहिनींवर लिहिलेल्या पोस्टचं समर्थन करावं. मूर्खपणाचा कळस आहे. काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे, नाही तर याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील काँग्रेसला. अगदी सध्या लोंढे साहेब, मिटकरी जी अतुल लोंढेंनी फोन ठेवलेला आहे, या ठिकाणी त्यांचा फोन कट झालेला आहे. माफी मागण्याचा संबंधच नाही अशी त्यांची भूमिका आहे. गेलेत त्यांनी डिबेट करायला समोर यावं. तुम्ही काय प्रश्नचिन्ह निर्माण करता का आमच्या पक्षाच्या कार्यशैलीवर? आमच्या पक्षाची कार्यशैली आम्हाला माहित आहे कशी आहे. अजितदादांनी शिकवण दिलेली आहे ती. आणि सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेवर जर प्रश्न निर्माण करण्याचं धाडस कराल तर तुम्ही त्याचे परिणाम भोगणार हे लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने उन्मत्तपणे त्यांनी जाहीर समर्थन केलंय. जाहीर समर्थन करताना ते काय बोललेत की आम्ही एक्स पोस्टही हटवणार नाही आणि माफी मागणार नाही. ही काय मस्ती आली? 2 जागा तुमच्या निवडून आल्या तिकडं लखनौ UP मध्ये, तर तुम्ही स्वतःला लई ब्रह्मदेव समजायला लागलात काय? त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांना माफी मागावी लागेल. त्यांच्या आजा माफी मागेल, हे काय माफी नाहीत मागणार? अगदी अगदी मिटकरीजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.